मातंग समाजाच्या विकासासाठी सरकारनं 2003 साली क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना केली। त्यानंतर आयोगानं 82 शिफारसींचा अहवाल सरकारला सादर केला। त्यापैकी 68 शिफारसी मान्य केल्यानंतर सरकारनं 2011 साली जी आर काढला। पण प्रत्यक्षात मात्र या मान्य केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी झाली नसल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांनी आता विशेष लक्ष देऊन आणि समाज कल्याण मंत्र्यांनी की आयोगाची ताबडतोब अंमलबजावणी करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी। मागासवर्गीयांच्या विकासासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात विशेष निधी उपलब्ध करतं, मात्र हाच निधी इतरत्र वळवून या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप या आयोगाचे माजी अध्यक्ष करतायत। या शिफारशींच्या अंमलबजावणीबद्दल या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची उदासीनता हे मातंग समाजासाठी चिंतेचं कारण आहे। मातंग समाजाची लोकसंख्या राज्यात 50 लाखाहून अधिक आहे। एवढ्या मोठ्या समाजाला स्वातंत्र्यानंतरही दुर्लक्षित ठेवणाऱ्या सरकारला पुरोगामी म्हणण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपेक्षित समाजाकडून उपस्थित होतोय। जर्नलिस्ट संदीप मोरे आणि गोपाळ मोटघरेसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।